नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला लेसन नंबर 8 शिकवणार आहे आणि लेसन नंबर 8 हा जो आहे तो मी प्राथमिक बी मधील विद्यार्थ्यांसाठी निवडलेला आहे की ज्यामध्ये सर्व विद्यार्थी ऑटिस्टिक आहेत आणि ऑटिस्टिक मुलांना भाषेचा खूप प्रॉब्लेम असतो। मुलांना लँग्वेजमध्ये, स्पीचमध्ये आणि कम्युनिकेशनमध्ये खूप इश्यूज असतात। त्यामुळे मी गोष्टीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांमध्ये भाषा कौशल्य विकसित करणार आहे। त्यासाठी हा लेसन मी निवडलेला आहे। आता हा लेसन निवडल्यानंतर विद्यार्थ्यांची मी प्रचलित पातळी घेतली आणि प्रचलित पातळीनुसारच त्या लेसनमध्ये मी काही बदल केले आणि त्या पद्धतीने मी हा लेसन घेतला। यामध्ये मी विद्यार्थ्यांसाठी करिक्युलर ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे। वर्गामध्ये 8 विद्यार्थी असणार आहेत। मुलांचं वय असणारे 8 ते 12 वयोगट आणि लांडगा आला रे आला ही गोष्ट मी शिकवणार आहे। ह्यामध्ये विद्यार्थ्यांची जी करंट लेवल आहे ती गट अ आणि गट ब असे 2 गटामध्ये विद्यार्थ्यांची मी विभागणी केली। गट अ मधील विद्यार्थी हे ऑटिस्टिक असून त्यांच्यामधली जी लेवल आहे ही थोडी चांगली असणार आहे आणि गट ब मधील विद्यार्थी जे असतील त्यांची जी लेवल आहे ही थोडीशी गट अ मधील विद्यार्थ्यांपेक्षा कमी असणार आहे। आणि स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हमध्ये मी हा 30 मिनिटाचा पाठ ठेवलेला आणि 30 मिनिटाच्या पाठामध्ये विद्यार्थ्यांना मी हा पाठ शिकवणार आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना गट अ मधील विद्यार्थी आणि गट ब मधील विद्यार्थ्यांना मी 5 प्रश्न विचारणार आहे आणि 5 पैकी गट अ मधील विद्यार्थी स्वतंत्रपणे 5च्या 5 प्रश्नांची उत्तरे देतील, तर गट ब मधील विद्यार्थी सांकेतिक खुणांच्या सहाय्याने किंवा सांकेतिक आधाराच्या सहाय्याने हे 4 प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील अशी मला अपेक्षा वाटते। त्या पद्धतीने मी वर्गरचना केलेली आहे अर्धवर्तुळाकार आणि मुलांना प्रेरणासाठी मी ससा आणि कासवची गोष्ट सांगणार आहे जी विद्यार्थ्यांना माहीत आहे। म्हणजेच विद्यार्थी पुढे पाठ शिकण्यासाठी प्रेरित होतील, मोटिवेट होतील आणि पाठामध्ये खूप छान पद्धतीने आपल्याला प्रतिसाद देतील। इथे शिक्षक आणि विद्यार्थी कृतीमध्ये मी प्रशिक्षणार्थी शिक्षक ज्यावेळेला वर्गात येतील, विद्यार्थ्यांशी सुसंवाद करतील, वातावरण आनंदी तयार करतील आणि विद्यार्थ्यांना पाठासाठी प्रेरित करतील। यामध्ये सांगतील की एक मुलगा असतो आणि तो म्हणजे मेंढ्यांना घेऊन तो चारायला घेऊन जात असतो, तर तो कशा पद्धतीने तो खोडकर असतो किंवा कशा पद्धतीने तो गावातल्या लोकांची फसवणूक करत असतो। लांडगा आला रे आला असं सांगून तो लोकांना नेहमी तो असं फसवत असतो, गंडवत असतो, तर असं रोज तो करतो आणि त्यातून तो एक आनंद घेत असतो। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मी स्टेप बाय स्टेप ही गोष्ट सांगणार आहे आणि एकदा खरोखरच लांडगा येतो आणि त्या मुलाच्या सर्व ज्या मेंढ्या आहेत त्यांना तो खाऊन टाकतो आणि त्यामुळे मुलगा त्यावेळेला खूप ओरडतो आणि खूप किंचाळून बोलत असतो की लांडगा आला रे आला, आला रे आला। आजूबाजूच्या शेतांमध्ये किंवा पलीकडे अशी लोकं काम करत असतात, परंतु ती लोकं कोणत्याही प्रकारचा त्या मुलाला प्रतिसाद देत नाही, कारण तो मुलगा नेहमीच असा करतो असे लोकांना वाटते आणि लोकांना वाटते की तो फसवणूक करतो यावेळी पण यावेळी खरोखरच लांडगा आलेला असतो। तर अशा पद्धतीने आपण मुलांना स्टेप बाय स्टेप हा पाठ शिकवणार आणि मुलांना आपण हवा तो आधार पण देणार, मध्ये मध्ये प्रश्न विचारणार आणि प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे उत्तर देतील अशी आपण अपेक्षा ठेवणार आणि विद्यार्थ्यांना आपण आधार कमी करणार। आणि पाठाच्या शेवटी आपण पुन्हा मूल्यांकन करणार आणि मूल्यांकनामध्ये विद्यार्थ्यांना आपण या गोष्टीवर आधारित 5 प्रश्न विचारणार। गट अ मधील विद्यार्थी स्वतंत्रपणे 5च्या 5 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि गट ब मधील विद्यार्थी 4 प्रश्नांची उत्तरं सांकेतिक खुणांच्या सहाय्याने किंवा आधारे ते देतील अशी आपण अपेक्षा ठेवलेली होती। त्या पद्धतीने आपण मूल्यांकन करायचे असे आहे आणि पाठ संपवायचा आहे आणि शेवटी आपण रिइन्फोर्समेंटमध्ये मुलांना शाबासकी, व्हेरी गुड, छान छान असे आपण प्रोत्साहन देणार आहोत, प्रबलन देणार आहोत। विद्यार्थ्यांकडून ज्यावेळेला आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल त्यावेळेलाच आपण ह्या शब्दांचा वापर करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना पाठामध्ये अजून प्रोत्साहितपणे सहभागी होण्यासाठी मदत होणार आहे। तर हा पाठ संपल्यानंतर आपण पुढे पाठामध्ये स्वमूल्यांकनसुद्धा लिहितो। स्वमूल्यांकनामध्ये आपण जे आपण पाठामध्ये आपल्याला ज्या अडचणी आल्या किंवा ज्या पाठामध्ये आपल्याला छान वाटलं त्या सगळ्या गोष्टी आपण त्या स्वमूल्यांकनामध्ये आपण नमूद करायचे असते। आणि त्यानंतर ह्या पाठामध्ये जो पाठ ऑब्झर्वर असणार आहे तो आपले रिमार्क टाकणार आहे की तुमचा पाठ कसा झाला, तुम्ही काय काय कुठे कुठे छान म्हणजे पाठ घेतला आणि कुठे कुठे तुम्हाला अडचणी आल्या, कुठे कुठे तुम्ही पाठामध्ये गडबडलात किंवा तुम्हाला नाही घेता आल्या त्या स्टेप्स, तर त्याबद्दल ते आपल्याला रिमार्क देतील, जेणेकरून पुढच्या वेळेला आपल्याला पाठामध्ये त्या रिमार्क वाचून आपण आपल्या पाठात बदल करू शकतो। तो अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेला पाठ घेणार आहात त्या पाठाचे तुम्हाला नियोजन करता आलं पाहिजे। लेखन कसं करायचं असतं पाठाचं ते या लेसनमध्ये तुम्हाला छान पद्धतीने पाहायला मिळणार आहे आणि थँक्यू, धन्यवाद तुम्ही हा पाठ पाहिल्याबद्दल।